समान कोटी असणाऱ्या कणींचा संबंध जर आपसामध्ये गुणाकाराचा असेल तर अशा वेळेस कणीचे चिन्ह हे कॉमन करून सर्व कनिष्ठांचा गुणाकार त्या कणीच्या चिन्हामध्ये करावा लागतो. जसे उदाहरण बघितले, एक्स मुळामध्ये यम गुणेला एक्स मुळामध्ये यन. या ठिकाणी आपल्याला कणीची कोटी व कणीचे चिन्ह हे समान दिसत आहे, म्हणून कणीची कोटी आणि चिन्ह हे आपण कॉमन केले. एक्स मूळमध्ये कनिष्ठ संख्यांचा गुणाकार करावा जसा यम गुणेला यन, वर्गमुळात 7 गुणेला वर्गमुळात 8. या ठिकाणी आपल्याला दोन्ही कोटी समान दिसत आहे, म्हणून दोन कोटीची एक कॉमन कोटी केली व यामध्ये सर्व कनिष्ठ संख्यांचा गुणाकार करावा लागतो. जसे 7 गुणेला 8 म्हणजे वर्गमुळामध्ये 7 8 56. पाचव्या मुळात 4 गुणेला पाचव्या मुळात 3 गुणेला पाचव्या मुळात 5. या ठिकाणी आपल्याला कोटी किंवा चिन्ह समान दिसत आहे, जसं पाचवा मूळ आणि पाचवा मूळ. त्या तीन पाचव्या मुळांच्या आपण कॉमन पाचवा मूळ काढला आणि यामध्ये सर्व कनिष्ठ संख्यांचा गुणाकार 4 गुणेला 3 गुणेला 5. आता पाचव्या मुळामध्ये 4 त्रिक 12 आणि 12 पंचा 60. समान कोटी असणाऱ्या कणींचा संबंध जर आपसामध्ये भागाकाराचा असेल तर अशा वेळेस